हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 24 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. वल्लरीने आपल्या गुंडांना सांगून अंजलीची मुलगी कर्णिकाला किडनॅप करायला सांगितलंय आणि या गुंडांना चक्क अर्णवला कॉल करून 1 कोटी रुपये मागायला सांगितले आहेत. जर तुला कर्णिका हवी असेल तर आम्हाला 1 कोटी रुपये दे. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये येते आणि हवालदारला सांगते, साहेब मला एक कंप्लेंट नोंदवायची आहे. हवालदार तिला शांत करतो आणि म्हणतो, मॅडम आधी पाणी प्या. ईश्वरी ही पाणी पिते आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर तेथे येतो आणि विचारतो, काय रे, काय सुरू आहे, या मॅडम कोण आहे? ईश्वरी सांगते, साहेब मी माझ्या मुलीला नाही माझ्या नंदेच्या मुलीला घेऊन जवळच्या गार्डनमध्ये गेले होते आणि अचानक तेथे काही गुंड आले आणि ते माझ्या बाळाला घेऊन तेथून पळून गेले. इन्स्पेक्टरला मोठा धक्काच बसतो. इन्स्पेक्टर विचारतो, सगळं स्पष्टपणे सांगा की नेमकं काय घडलंय. आणि ईश्वरी झालेला सगळा प्रकार सांगते. मी माझ्या बाळाला तेथे खेळवत होते आणि अचानक तेथे एक फुगेवाला आला. तो फुगेवाला बाळाला म्हणत होता, फुगे घे. मी त्याच्याकडून फुगे घेत होते. तेवढ्यात एक चोर तिथून पळून जात होता. एक बाई म्हणाली, तो माझी सोन्याची चेन घेऊन पळून जातोय. म्हणून आम्ही तेथे गेलो आणि त्या फुगेवाल्याने त्या चोराला पकडलं. तो त्याला मारत होता आणि या सगळ्या गोंधळात मी मागे येऊन पाहिलं तर बाळ त्या रोलरमध्ये नव्हतं, गायब होतं. माझ्या बाळाला किडनॅप केलंय. इन्स्पेक्टर विचारतो, तुमचं नाव काय? ईश्वरी सांगते, ईश्वरी राजेश शिर्के. इन्स्पेक्टरला लगेच आठवतं, राजेश शिर्के म्हणजे ते सात्विक फॅशनचे. ईश्वरी सांगते, हो हो मी त्यांची बायको आहे, मिसेस अर्णव राजेश शिर्के. इन्स्पेक्टर म्हणतो, मी ओळखतो त्यांना. मॅडम तुम्ही काळजी करू नका. तुमच्याकडे बाळाचे फोटो आहेत का? ईश्वरी बाळाचे फोटो दाखवते. इन्स्पेक्टर हवालदारला सांगतो, आत्ताच्या आत्ता यांच्या मोबाईलमधून हे बाळाचे फोटो घ्या. आजूबाजूच्या सगळ्या पोलीस स्टेशनला बाळाचे फोटो पाठवा. वायरलेसला कळवा आणि बाळाचा शोध लगेचच्या लगेच सुरू करा. ईश्वरी या हवालदारला आपला नंबर देते, त्याला फोटो सेंड करते आणि इन्स्पेक्टर विचार करत असतो की आता बाळाला कसं शोधायचं, तपास कसा करायचा. ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते, तिला भीती वाटत असते. आणि इकडे राजेश आणि अंजली आपल्या रूममध्ये बाळाच्या खेळण्यांची साफसफाई करत असतात, सगळं नीट ठेवत असतात. अंजली राजेशला म्हणते, पाहिलं का एवढीशी आपली कन्नू आहे पण कसा पसारा घालून ठेवते. तर राजेश विचारतो, हो खरं आहे, पण अजून ईश्वरी मॅडम का नाही आल्या? त्यांना जाऊन किती उशीर झालाय? अंजली म्हणते, हो ना, मला सुद्धा काळजी वाटतेय, खूप उशीर झाला. आत्तापर्यंत ती यायला हवी होती. मामी हे सगळं ऐकत असते आणि तेवढ्यात नाटक करत करत, अरे कन्नू कन्नू कुठे असं म्हणत रूममध्ये येते. आणि अचानक कन्नू तर रूममध्ये नाहीये असं पाहून अंजलीला विचारते, कन्नू कुठे? तर अंजली सांगते, ईश्वरी तिला बाहेर फिरायला घेऊन गेलीये पण अजून आलेली नाहीये. तर मामी लगेच टेन्शनमध्ये येते, काय ईश्वरी बाहेर फिरायला घेऊन गेली? त्याला तर किती वेळ झाला पण अजून आली नाही. अगं आजकाल काय काय कानावर येतं ना, म्हणून काळजी वाटतीये. आणि तू इतकी रिलॅक्स कशी? कर बरं तिला कॉल, ती कोठे हे विचार तिला. आणि अंजली ईश्वरीला फोन करायला जाते. तर इकडे ईश्वरी इन्स्पेक्टरच्या केबिनमध्ये असते. तेवढ्यात हवालदार तेथे येतो आणि सांगतो, साहेब सगळ्या पोलीस स्टेशनला बाळाचे फोटो पाठवलेत आणि वायरलेसला सुद्धा कळवलंय. सगळेजण तपास करताय. ईश्वरी म्हणते, साहेब तुम्ही काही पण करा पण माझ्या बाळाला लवकरात लवकर शोधून काढा. इन्स्पेक्टर ईश्वरीला समजावून सांगतो, मॅडम आधी तर तुम्ही शांत व्हा, जास्त पॅनिक होऊ नका. आम्ही आमचा तपास सुरू केलाय, तुम्ही काळजी करू नका. ईश्वरी शांत होते आणि इन्स्पेक्टर बाजूला जातो. तेवढ्यात ईश्वरीला अंजलीचा कॉल येतो. ईश्वरी पाहते की अंजलीचा फोन आलाय. ईश्वरी खूप घाबरते. हे भगवान, आता मी काय करू? अंजलीताईंना कसं सांगू की कन्नूला किडनॅप केलंय? त्यांना कळलं तर किती मोठा धक्का बसेल. पण सांगावं तर लागेल, मी नाही लपू शकत, हिम्मत करावीच लागेल. असा विचार करून ईश्वरी ही देवाचा धावा करते आणि कसा बसा फोन उचलते. पण त्याच वेळेस ईश्वरीचा फोन स्विच ऑफ होतो. ईश्वरीला जबर धक्का बसतो. अरे देवा, आता तर अंजलीताई आणखीन घाबरतील. आता काय करू हा प्रश्न ईश्वरीला पडतो. आणि इकडे अंजली ही ईश्वरीला फोन लावत असते. आधी तर रिंग वाजते आणि नंतर फोन स्विच ऑफ होतो. आणि मामी ही अजून अंजलीला भडकून देत असते. अरे देवा, मला तर खूप भीती वाटतीये.
त्या ईश्वरीला नीट बाळाला सांभाळता येईल की नाही, ईश्वरीने काय केलं असेल, आपल्या कन्नूला घेऊन कुठे गेली असेल. अंजली सांगते ईश्वरीचा फोन स्विच ऑफ लागतोय. मामी जसं काय मला खूप टेन्शन आलंय असं नाटक करते. त्यामुळे अंजलीला सुद्धा भीती वाटते आणि या मामीला म्हणजे आता काय करावं या मामीचं असं होतं तिचे एक्सप्रेशन पाहून. आणि ती खरंच खूप वाईट वागतीये. तिला लवकरात लवकर तिच्या पापांची शिक्षा मिळायलाच हवी. प्रेक्षकसुद्धा तिच्यावर खूप चिडलेले आहेत. इकडे ईश्वरी ही पुन्हा एकदा इन्स्पेक्टरला म्हणते, इन्स्पेक्टर साहेब माझ्या बाळाला लवकर शोधा, हवं असेल तर मी तुमच्याबरोबर येते, पण लवकर तपास करा. इन्स्पेक्टर ईश्वरीला शांत बसायला सांगतो. मॅडम तुम्ही पॅनिक होऊ नका, आमचा तपास सुरू झालाय. एकतर ही लहान बाळाची केस आहे आणि त्यात ते लहान बाळ एक मुलगी आहे, त्यामुळे ही केस आम्ही प्रायोरिटीवर ठेवली आहे. अख्खं मुंबई पोलीस तुमच्याच बाळाला शोधतोय. तुम्ही काळजी करू नका, बाळ लवकरात लवकर सापडेल. ईश्वरी शांत बसते, पण तिला खूप भीती वाटत असते. घरातील सगळ्यांना कळल्यावर काय होईल, आता काय करायचं हाच प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. आणि इकडे सुप्रिया मात्र वेगळ्याच टेन्शनमध्ये असते. अजूनसुद्धा तिच्या कानावर तेच शब्द पडलेले असतात की आकाशने शुब्बूवर हल्ला करायला सांगितला. ती विचार करते, आकाश असं करू शकतात का? माझा तर विश्वासच बसत नाहीये. आकाशसारखा मुलगा असं कसं करू शकतो? पण आकाशने असं केलं असेल का? मी हे नमूला सांगू का? पण जर मी हे नमूला सांगितलं तर नमू आणि आकाशचं पुन्हा भांडण होईल. आधीच त्यांच्यात भांडणं होत आहे, त्यांच्यात गैरसमज वाढतील आणि मग त्यांचं लग्नही मोडू शकतं. नाही नाही, मला आहे ना आधी हे कन्फर्म करावं लागेल. पण मला तर हे पोलिसांनी सांगितलंय, मग पोलीस तरी कशाला खोटं बोलतील? नेमकं झालंय तरी काय, काही कळायला मार्ग नाहीये. हाच प्रश्न सुप्रियाला पडतो. तेवढ्यात सुप्रियाला एक आठवतं. हो, मी ईश्वरीला कॉल करते, ईश्वरीच्या कानावर घालते. ईश्वरी मला बरोबर सांगेल की आकाशने हे केलं असेल की नाही. असा विचार करून सुप्रिया ईश्वरीला कॉल लावते, पण ईश्वरीचा फोन स्विच ऑफ लागतो. सुप्रिया विचार करते, ईश्वरीचा फोन का लागत नाहीये, फोन स्विच ऑफ कसा? ईश्वरी तर कधी फोन स्विच ऑफ ठेवत नाही. काय झालं असेल हाच प्रश्न सुप्रियाला पडतो. आणि इकडे मामी ही घराच्या बाहेर येते आणि ज्या गुंडांनी कर्णिकाला किडनॅप केलंय त्या गुंडाला कॉल लावते. हा गुंड फोन उचलतो. हे तिन्ही गुंड एकाच ठिकाणी असतात, बाळ सुद्धा तेथेच असतं. आणि फोन उचलल्यानंतर मामी त्याच्यावर चिडते, ए मूर्खा, अजून थोड्या वेळ त्या ईश्वरीने तुला पकडलं असतं ना तर तुम्ही सगळे बाराच्या भावात गेला असता आणि मला सुद्धा तुरुंगात नेलं असतं. तर हा माणूस म्हणतो, ओ मॅडम काय तुमची ती ईश्वरी, अहो ती लई चंडबाई होती, तिने आम्हाला पकडून ठेवलं. पहिले मी त्या बाईला सांगितलं, तिला जमलं नाही, मग मी गेलो, मला जमलं नाही, मग शेवटी ह्या तिसऱ्या चोराला फील्डमध्ये आणावं लागलं, तेव्हा आम्हाला जमलं. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही खूप प्रोफेशनल माणसं आहोत, काळजी करायची काही गरज नाहीये. उलट तुम्ही आमचं कौतुक करायला पाहिजे, आम्ही तुमचं काम फत्ते केलंय आणि तुम्ही आमच्यावर काय ओरडताय? वल्लरी चिडून म्हणते, ए हे कौतुक बिवतुक मला नको शिकू बरं का, लायकीत राहायचं. पैसे मोजले मी, त्यामुळे कौतुक नाही करणार तुझं, काम केलंय, उपकार नाही केले माझ्यावर. तर हा माणूस म्हणतो, ओ मॅडम तुम्ही ना जास्त टेन्शन घेऊ नका, बाळ आमच्याकडे आहे आणि बाळ एकदम सुखरूप आहे. वल्लरी विचारते, बाळ ठीक तर आहे ना, शांत तर झालंय ना? तर हा माणूस सांगतो, हो आधी थोडा त्रास दिला पण आता शांत झालंय, काळजी करू नका. वल्लरी सांगते, बाळाला काही होता कामा नये, बाळाची नीट काळजी घ्या. हा माणूस म्हणतो, हो हो बाळाची आम्ही नीट काळजी घेतोय. वल्लरी सांगते, एक काम करायचं, आता त्या अर्णव राजश्रीकेला कॉल करायचा. त्याला भाचीपेक्षा पैसा मोठा नाहीये, तू त्याला जेवढा पैसा मागशील तेवढा पैसा तो तुला देईल. हा गुंड विचारतो, कितीमध्ये डील करायची तेवढं सांगा. तर वल्लरी सांगते, 1 कोटी. हे ऐकून या गुंडाला जबर धक्काच बसतो. तो म्हणतो 1 कोटी, तर त्याचे आजूबाजूचे साथीदार सुद्धा खूप खुश होतात. हा गुंड म्हणतो, मॅडम तुम्ही एक काम करा, यानंतर आम्हाला फोन कराल ना तर वेगळ्या सिमवरून करा किंवा इंटरनेट कॉल करा. वल्लरी चिडून म्हणते, ए मला नको अक्कल शिकू, तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं कर. आणि वल्लरी फोन कट करते. चांगलीच खुश होते, शेवटी माझा प्लॅन यशस्वी झाला. आणि वल्लरीचे हे एक्सप्रेशन पाहून प्रेक्षकांच्या तळपायाच्या मस्तकात जातीये एवढं मात्र नक्की. आणि हे गुंड चांगलेच खुश होतात की आता आपल्या चक्क 1 कोटी रुपये मिळणार आहे. इकडे ईश्वरी इन्स्पेक्टरच्या केबिनमध्ये रडत बसलेली असते. इन्स्पेक्टर फोनवर काहीतरी माहिती विचारत असतो आणि त्याच वेळेस अर्णव तेथे पोहोचतो आणि सांगतो, साहेब मी अर्णव राजशिर्के. इन्स्पेक्टर म्हणतो, मी ओळखतो तुम्हाला. अर्णव विचारतो, काय तपास झालाय?
तर हा इन्स्पेक्टर सांगतो, आम्ही आमच्या सगळ्या पोलीस स्टेशनला आणि वायरलेसला कळवलं आहे. आम्ही ही केस प्रायोरिटीवर ठेवली आहे. तुमचं बाळ लवकर सापडेल, तुम्ही काळजी करू नका. आणि ईश्वरी ढसाढसा रडू लागते, सर हे काय झालं, कनू सापडेल की नाही? अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू आधी शांत हो आणि हे सगळं कसं घडलं ते मला सविस्तर सांग. आणि ईश्वरी त्याला झालेला सगळा प्रकार सांगते. सर, मी कन्नूला घेऊन त्या गार्डनमध्ये गेले होते. मग मी बाळाशी खेळत होते. तेवढ्यात तेथे एक बाई आली. ती बाई बाळाशी गोड गोड बोलत होती. मग एक फुगेवाला आला. त्या फुगेवाल्याने बाळाला फुगे घ्यायला सांगितले. मी फुगे घेत होते. तेवढ्यात त्याच बाईची सोन्याची चेन चोरून एक चोर तिथून पळून जायला लागला आणि मग तेथे गोंधळ झाला आणि तेवढ्यात आपलं बाळ गायब झालं. हे सगळं ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. इन्स्पेक्टर अर्णवला सांगतो, मिस्टर अर्णव यांनी ज्या प्रकारे घटनेचं वर्णन केलंय त्यावरून असं वाटतंय की ती बाई, तो फुगेवाला आणि तो चोर हे तिघे एकाच गँगचे मेंबर असावेत आणि त्यांनी हा सगळा प्लॅन बनवून तुमच्या बाळाला किडनॅप केलंय. आणि मागील 6 महिन्यामध्ये या एरियामध्ये अशा प्रकारे 5 बाळांचं किडनॅपिंग झालंय. आम्ही त्या 5ही केसेसबद्दल माहिती मागवली आहे. ती माहिती मिळेल आणि या टोळीबद्दल अजून काही कळतंय का त्याचा सुद्धा आम्ही तपास करतोय. तुम्ही काळजी करू नका, मला 5 मिनिटं द्या, मी सगळे रेकॉर्ड्स घेऊन येतो. असं म्हणून इन्स्पेक्टर तेथून जातो. आणि मग अर्णव हा ईश्वरीवर खूप चिडतो आणि ईश्वरीला जाब विचारतो, मी सिंदूर हे काय, तू हे काय करून बसलीयस, किती तो हलगर्जीपणा. ईश्वरी म्हणते, सर मी हलगर्जीपणा नाही केला, यात माझी काही चूक नाहीये. तुम्ही इन्स्पेक्टर सरांचं ऐकलं ना, त्या सगळ्यांनी प्लॅन बनवला होता, यात माझी काहीच चूक नाहीये. अर्णव चिडून म्हणतो, अगं तुझी चूक नाहीये म्हणजे दिवसा ढवळ्या तुझ्या डोळ्यासमोर ते बाळाला घेऊन गेले. तुला काय गरज होती त्या चोराच्या मागे जाण्याची? तू बाळाला सांभाळायला हवं होतं ना. एका क्षणासाठी तू बाळाला नजरेआड नव्हतं जाऊ द्यायला पाहिजे. ही तुझीच चूक आहे. ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला असं खरंच वाटतं का मी असं केलं असेल, मी हलगर्जीपणा केला असेल? अर्णव चिडून म्हणतो, गप्प बस मी सिंदूर, ही सगळी तुझी चूक आहे. आता घरी जाऊन आपण काय सांगणार आहोत? आधीच घरी इतके प्रॉब्लेम आहे आणि त्यात आता कन्नूचं किडनॅपिंग. मला तर खूप टेन्शन आलंय. आता घरी गेल्यावर मी सगळ्यांना काय उत्तर देणार? सगळे कसे रिॲक्ट होतील? ईश्वरी सुद्धा खूप घाबरते. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर तेथे परत येतो आणि म्हणतो, मिस्टर अर्णव आम्ही सगळा तपास करायला सुरुवात केली आहे. आमच्याकडे रेकॉर्डसुद्धा लवकरच येतील. तुम्ही काळजी करू नका. आम्ही ही केस प्रायोरिटीवर ठेवली आहे. तुम्ही निवांत घरी जा, टेन्शन घेऊ नका. लवकरात लवकर बाळ सापडेल. आणि हो, जर तुम्हाला एखादा फोन कॉल आला, तुमच्याकडे पैशांची मागणी केली गेली किंवा धमकी दिली गेली तर आम्हाला लगेच फोन करून कळवा. मीनव्हाईल आम्हाला सुद्धा काही कळलं तर आम्ही तुम्हाला कळवतो. या तुम्ही आता. अर्णव आणि ईश्वरी हो म्हणतात आणि दोघेही पोलीस स्टेशनच्या बाहेर पडतात. इकडे घरी सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. दरवाजाकडे डोळे लावूनच उभे असतात. अंजली, राजेश, आजी, मामा, आकाश आणि मामी. आणि मामी ही नेहमीप्रमाणे अंजलीला भडकून देत असते. ईश्वरी तर मला काही कळतच नाहीये. जर तिला उशीर होणार होता तर एक फोन करून कळवायचं ना, पण तिने फोनही केलेला नाहीये. मला तर खूप भीती वाटतेय, कन्नूला काही झालं तर नसेल ना. आणि अंजली आणखीनच घाबरते. आजी चिडून म्हणते, बस झालं वल्लरी, एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि तुझ्या ह्या बोलण्यामुळे ना अंजलीला आणखीन त्रास होतोय, त्यामुळे तू गप्प बस. मामी गप्प बसते. आणि मग आकाश हा मामीला सुनावतो, आजकाल ईश्वरीबद्दल काही झालं ना तरी घरातील लोकांना ती संधीच हवी असते. आणि मामी चिडून म्हणते, तरी मला वाटलंच, लाडक्या ईश्वरी वहिनीबद्दल विषय चाललाय, मग तू कसा बोलला नाही? आकाश गप्प बसतो. आणि राजेश हा अंजलीला समजावून सांगतो, अंजली मॅडम मला माहिती आहे तुम्ही आई आहात, तुम्हाला काळजी वाटत असेल, पण तुम्ही काळजी करू नका. ईश्वरी मॅडम जबाबदार आहेत, त्या नक्की त्याला सुखरूप घरी घेऊन येतील बाळाला. पण अंजलीला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि मग मामा अंजलीला समजावून सांगतो, अगं मामी भाची मस्त खेळण्यात रंगून गेल्या असतील, तेवढ्यात अर्णव पण आला असेल आणि त्यांचं मोबाईलकडे लक्ष नसेल, मोबाईल स्विच ऑफ झाला असेल, आपण उगाच इथे काळजी करत बसलोय. आणि आकाश म्हणतो, कसं आहे ना बाबा, आजकाल ईश्वरीबद्दल काहीही घडलं की घरामध्ये धिंगाणा करण्याची काही लोकांना सवयच लागली. मामी खूप चिडते. आणि तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी घरी परत येतात. हे दोघे एकटेच आलेत, त्यांच्याकडे कर्णिका नाहीये. हे पाहून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. अंजली विचारते, तुम्ही दोघे एकटेच कसे? कर्णिका कुठे? मामी विचारते, अरे कर्णिका कुठे? अर्णवला काय बोलावं ते समजतच नाही. अर्णव सांगतो, ताई, पण अर्णवचा पुढे काही बोलण्याची हिंमतच होत नाही. त्याला
आपल्या ताईला कसं सांगावं की कर्णिका किडनॅप झाली आहे हे बोलताच येत नाही. आजी विचारते, अरे अर्णव काय झालंय? कर्णिका कोठे? ती तुमच्यावर का नाही आहे? मामी विचारते, अरे बोला ना, का शांत बसलाय? सांगा लवकर, कोठे आहे कर्णिका? मामा विचारतो, अरे अर्णव, ईश्वरी बोला ना. तर आकाश म्हणतो, तुम्ही त्यांना वकिलासारखे का प्रश्न विचारताय? तर मामी चिडून म्हणते, वकिलासारखं नाही, ते दोघेच दिसताय, कर्णिका नाहीये म्हणून विचारतोय ना. अंजली विचारते, अर्णव बोल लवकर, भीती वाटतेय मला. आणि अर्णव सांगतो, ताई, ईश्वरी बाळाला घेऊन गार्डनमध्ये गेली होती आणि तेथे काही लोकांनी कर्णिकाला किडनॅप केलंय. घरातील सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. अंजली, राजेश, आजी, मामा, आकाश यांना जबर धक्काच बसतो. ईश्वरी सांगते, मी एकटीच गेले होते बाळाला घेऊन, अर्णव सर तेथे नव्हते आणि काही लोकांनी बाळाला उचलून नेलं. कोण होते काय होते मला काहीच कळलं नाही. अंजलीला जबर धक्काच बसतो. आजी डोक्याला हात मारून घेते आणि अंजलीला चक्कर येते. राजेश तिला सावरतो. ईश्वरी अंजलीकडे जाऊ लागते तर मामी तिला ढकलून देते की अंजलीच्या जवळ जायचं नाही. आकाश, अर्णव अंजलीला खाली बसवतात, तिला पाणी प्यायला देतात, तिला शांत करतात. अंजलीची अवस्था खूपच बिकट झालेली असते. अंजली थोडी शांत होते, शुद्धीत येते, तर मामा अर्णवला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, अर्णव चल, आत्ताच्या आता आपण पोलीस कंप्लेंट करूया. तर अर्णव म्हणतो, मामा हे तू काय बोलतोय? तुला असं वाटतंय का मी पोलीस कंप्लेंट केली नसेल? मी पोलीस कंप्लेंट केली आहे आणि पोलिसांनी तपाससुद्धा सुरू केला आहे. आणि मग मामीचा धिंगाणा सुरू होतो. अरे देवा, आता कर्णिकाचं काय होईल? मला तर खूप भीती वाटतीये. मामा तिला गप्प बसायला सांगतो, पण गप्प बसेल ती मामी कसली? मामी म्हणते, हे सगळे ना या ईश्वरीमुळे झालंय. जेव्हा ती ईश्वरी बाळाला घेऊन चालली होती तेव्हाच माझ्या काळजात धस्स झालं होतं. मला माहीत होतं ही बाई एक नंबरची हलगर्जी आहे, बेजबाबदार आहे. ती बाळाला घेऊन गेली म्हणजे काहीतरी वाईट होणारच. आणि मामी ईश्वरीला जाब विचारते, खरं सांग, कोठे आहे बाळ? मला तर वाटतं तूच बाळाला किडनॅप केलंय, हे सगळं तूच केलंय. घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. अर्णव चिडून म्हणतो, मामी बस झालं, काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? अंजली ढसाढसा रडू लागते आणि मग मामीच्या तोंडचा पट्टा सुरूच होतो. आजकाल आहे ना मुंबईमध्ये अशा टोळ्या फिरताय, बाळांना पकडतात, किडनॅप करतात आणि त्यांना भीक मागायला लावतात. मामा चिडून म्हणतो, वल्लरी गप्प बस. वल्लरी म्हणते, मी का गप्प बसू? मला बाळाची काळजी वाटतीये म्हणून मी बोलतीये, मी नाही गप्प बसणार. आणि मग वल्लरी ही पुन्हा ईश्वरीजवळ येते आणि ईश्वरीला जाब विचारते, ईश्वरी खरं खरं बोल, तूच त्या किडनॅपरच्या ताब्यामध्ये बाळाला दिलाय ना? तूच केलंय ना बाळाचं किडनॅपिंग? हा सगळा तुझाच प्लॅन आहे ना? ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते, नाही नाही, मी असं काही नाही केलंय. मामी तुम्ही काय बोलताय? आणि मग अंजलीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. अंजली उठते, ईश्वरीजवळ जाते आणि तिला पकडून विचारते, ईश्वरी खरं खरं बोल, हे सगळं तूच केलंय ना? आम्ही तुझा अपमान केला, आम्ही तुला घराबाहेर काढलं, तुला राग आला आणि त्या रागाच्या भरात तू हे सगळं केलंय. तूच कर्णिकाला किडनॅप केलं ना? हा सगळा तुझा डाव आहे ना? बोल बोल असं म्हणून ती ईश्वरीला गदागदा हलवते. मामीला तर आनंदच होतो. आणि मग अर्णव हा कसा बसा तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण अंजली काय ऐकत नाही. ईश्वरी रडत रडत सांगत असते, नाही ताई, मी असं काही केलेलं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं का करेल? पण अंजली काहीच ऐकून घ्यायला तयार नसते आणि मामी आगीत आणखीन तेल ओतते. मला तर वाटतं आत्तापर्यंत त्यांनी बाळाला मुंबईच्या बाहेर नेलं असेल. अहो आजकाल तर बाळाचे हातपाय मोडतात, त्याला भीक मागायला बसवतात. मामा चिडून म्हणतो, अगं बाई गप्प बस ना, काय बोलतेस तू? तर मामी म्हणते, मी नाही गप्प बसणार, तुम्ही गप्प बसा, मी जे बोलते ना ते बरोबरच बोलतीये. अर्णवला कळतच नाही की या मामीचं तोंड कसं बंद करावं. अर्णव अंजलीला म्हणतो, ताई तू ना आजीबरोबर रूममध्ये जा. आजी ही अंजलीला घेऊन रूममध्ये जाते आणि त्याच वेळेस राजेशला किडनॅपरचा कॉल येतो आणि तो विचारतो, अर्णव राजेश शिर्के बोलतोय का? राजेश हा लगेच अर्णवला कॉल देतो आणि सांगतो, किडनॅपरचा कॉल आहे. अर्णव फोन स्पीकरवर ठेवतो आणि खूप चिडतो, कुठे आहे माझी भाची? माझ्या भाचीला काही झालं ना तर मी तुझा जीव घेईल, एवढं लक्षात ठेव. मामा आणि राजेश अर्णवला इशाऱ्याने सांगतात, शांत हो, आपली कर्णिका त्याच्याजवळ आहे अशी या धमकीची भाषा बोलू नको. अर्णव शांत होतो आणि हे 3 गुंडच फोनवर बोलत असतात. अर्णव म्हणतो, हा बोलतोय मी अर्णव राजेश शिर्के, कोण बोलतंय? आणि मग हा फुगेवाला गुंड म्हणतो, तुझ्या आवाजावरून तर तुझी तंतरलेली दिसतीये. मामी खुश होऊन हसू लागते
आणि हा फुगेवाला गुंड म्हणतो, ए तुझी भाची आहे ना माझ्याकडेच आहे, मी तिला किडनॅप केलंय, आत्तापर्यंत तुला बातमी कळलेली दिसतीये. अर्णव चिडून म्हणतो, माझ्या भाचीला काही झालं ना तर मी तुझा जीव घेईल, एवढं लक्षात ठेव. तर हा गुंड म्हणतो, ए माझा जीव घेशील तू, तू माझा जीव घ्यायला आला ना तर तुझ्या भाचीला मी ढगात पाठवीन, एवढं लक्षात ठेवायचं. आवाज खाली, नीट बोलायचं माझ्याशी, तुझी भाची माझ्या ताब्यात आहे, एवढं लक्षात ठेवायचं. अर्णव म्हणतो, तू लक्षात ठेवायचं, मी अर्णव राजे शिर्के, तुझा जीव घेतल्याशिवाय मी तुला सोडणार नाहीये. हा गुंड चिडून म्हणतो, डोकं खूप तापलंय का तुझं? तुझं डोकं तापलंय ना, फक्त 12 तास, 12 तास तुझी भाची माझ्याकडे सेफ आहे, मग त्यानंतर तिचं काय होईल ना हे मी नाही सांगू शकत. अर्णव खूप चिडतो, तर मामा आणि राजेश त्याला शांत करतात. शांत हो, अशी धमकीची भाषा बोलू नको. अर्णव म्हणतो, ठीक आहे, किती पैसे हवेत तुला? हा गुंड खुश होऊन म्हणतो, आत्ता कसं मुद्द्याचं बोलला, 1 कोटी. अर्णव म्हणतो, मिळून जातील, 1 कोटी मिळून जातील, मला आत्ताच्या आत्ता लोकेशन पाठव, पण माझ्या भाचीला काहीच व्हायला नको. तर हा गुंड म्हणतो, नाही होणार, आम्हाला आमचे पैसे हवेत, पैसे भेटले तुझ्या भाचीला काही होणार नाही, पण पोलिसांकडे जायचं नाही, जास्त शहाणपणा केला ना तर तुझी भाची डायरेक्ट ढगात, एवढं लक्षात ठेवायचं. असं म्हणून हा गुंड फोन कट करतो. अर्णवला खूप टेन्शन येतं, घरातले सगळे टेन्शनमध्ये असतात, मामी मात्र खुश असते आणि चिडून म्हणते, अरे देवा, आता या ईश्वरीच्या मूर्खपणामुळे आपल्याला 1 कोटीचा भुर्दंड भरावा लागेल का? मामा चिडून म्हणतो, अगं बाई गप्प बस ना, वेळ काय, प्रसंग काय, तू काय बोलतीयेस? मामी म्हणते, काय चुकीचं बोलतेय मी? त्या ईश्वरीच्या चुकीमुळेच 1 करोड रुपये जातील ना आपले. अर्णव म्हणतो, शटाप मामी, गप्प बसायचं, एक शब्द पण बोलायचा नाही तू आता. मामीची बोलतीच बंद होते, अर्णव समोर काही बोलायची तिची हिंमत राहत नाही. अर्णव हा लगेच शिर्केला कॉल करतो, शिर्के मला आत्ताच्या आत्ता 1 कोटी रुपये कॅशमध्ये तयार पाहिजे. शिर्के हो म्हणतो. राजेश हा अर्णवला समजावून सांगतो, हा फोन तुमच्याकडेच राहू द्या, तो गुंड लोकेशन पाठवणार आहे. अर्णव फोन खिशात ठेवतो. इकडे अंजली डोक्याला हात लावून बसलेली असते, आजीही तिच्याजवळ असते, ईश्वरी तिच्याजवळ असते. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि सांगतो, ताई आता गुंडाचा कॉल आला होता, त्याने 1 कोटी रुपये मागितलेत, बाळ सेफ आहे, तू काळजी करू नको. आणि आकाश म्हणतो, काहीही असो पण आपण पोलिसांना कळवायला हवं. अर्णव म्हणतो, नाही आकाश, मी कर्णिकाबद्दल कोणतीच रिस्क घेणार नाहीये, आपण त्यांना पैसे देऊ, बाळाला घेऊन परत येऊ. राजेश म्हणतो, हो अंजली मॅडम, आता ईश्वरी मॅडम जे बोलत होत्या ना ते अगदी खरं आहे, त्या गुंडांनी ईश्वरी मॅडमपासून बाळाला किडनॅप केलंय, ईश्वरी मॅडमचा या प्रकरणात काही हात नाहीये, त्यांना दोष देऊ नका. तर मामी चिडून म्हणते, असा कसा दोष देऊ नका, हे सगळं त्या ईश्वरीमुळे झालंय, ईश्वरीजवळ बाळ होतं, तिने हलगर्जीपणा केला म्हणून बाळ किडनॅप झालंय. अर्णव म्हणतो, बस करा सगळे, एकमेकांना दोष देऊ नका, आता ही वेळ एकमेकांबरोबर भांडण्याची नाहीये. आणि मग राजेश सगळ्यात जास्त समजदार माणूस, तो म्हणतो, हो आता ही वेळ आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या कर्णिकाला घरी परत कसं आणता येईल ते पाहायची आहे, एकमेकांमध्ये भांडण करण्याची वेळ नाहीये. त्यामुळे मामी तुम्ही ईश्वरी मॅडमला दोष देऊ नका. आणि मामीची बोलती बंद होते. अर्णव अंजलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, ताई मी तुला वचन देतो, कर्णिकाला सुखरूप घरी आणेल, तिला काहीच होणार नाही. ईश्वरी सुद्धा अंजलीला वचन देते, माझा तुम्हाला शब्द आहे, आम्ही दोघे बाळाला सुखरूप घरी परत आणू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण अंजलीचा यावर विश्वास नसतो आणि मामी मनात विचार करते, ईश्वरी तू काहीही केलं ना तरी मी तुला जिंकू देणार नाहीये. इकडे ईश्वरी ही अर्णवला म्हणते, सर हे सगळं माझ्यामुळे झालंय, मीच हलगर्जीपणा केला, मी बाळाला नेलं नसतं तर हे सगळं झालंच नसतं. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर, बस ना आता, कशाला स्वतःला दोष देतेय, या विषयावर बोलून झालंय, चिडून झालंय, रागावून झालंय, आता तो विषय काढू नकोस. ईश्वरी गप्प बसते आणि इकडे मामी आणखीन आगीत तेल ओतायला येते. ती अंजलीजवळ येते आणि म्हणते, आता प्रसंग तर नाहीये, पण मनात शंका आली म्हणून सांगतेय, हे सगळं ईश्वरीनेच केलंय, हा ईश्वरीचा प्लॅन आहे. आजी खूप चिडते आणि म्हणते, वल्लरी हे काय बोलतेस तू? तर वल्लरी सांगते, आई मी बरोबर तेच बोलतेय, हा सगळ्या त्या ईश्वरीचा प्लॅन आहे. आपल्यासमोर असं चित्र उभं केलं गेलं की आपलं बाळ हे ईश्वरीशिवाय राहत नाही, मग आपल्या कोणाच्याच मनात नसताना ईश्वरीला आपण या घरी परत घेऊन आलो, मग ईश्वरी लगेच दुसऱ्या दिवशी बाळाला बाहेर घेऊन गेली आणि बाळ किडनॅप झालं. याचा अर्थ ईश्वरीनेच हे सगळं केलंय,
या सगळ्यामागे ईश्वरीचाच हात आहे. हे ऐकून अंजली खूप चिडते आणि म्हणते, आजी मला सुद्धा पटलंय, या सगळ्यात ईश्वरीचा सहभाग आहे. आणि आता एकदा का बाळ घरी परत आलं मग या घरात एकतर मी राहणार नाहीतर ती ईश्वरी राहणार. हे ऐकून मामी चांगलीच खुश होते. आणि इकडे ईश्वरी ही अर्णवला समजावून सांगते, अर्णव सर, त्या गुंडांचा कॉल आल्यावर आपण त्यांना पैसे द्यायचे नाही तर त्या गुंडांना पकडण्याचा प्रयत्न करायचा, कारण या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे हे मला शोधून काढायचं आहे. पण अर्णवला मात्र हे पटत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही चक्क या गुंडांना शोधण्यासाठी घराबाहेर पडणार आणि तिला या गुंडांचं घरसुद्धा सापडणार जेथे या तिघांचा फोटो असेल. मग ईश्वरी या गुंडांपर्यंत पोहोचली आहे, ती वल्लरीपर्यंत पोहोचेल का? हे किडनॅपिंग वल्लरीनेच करायला सांगितलंय हे तिला समजणार का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.